नमस्कार मित्रांनो, जिओ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षा सराव, सामान्य ज्ञान या सामान्य ज्ञान घटकांतर्गत आपण काही प्रश्न पाहणार आहात. मित्रांनो, जर आपण खरंच अभ्यास झाला असेल आपला, तर या 15 प्रश्नांपैकी 5 प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. मित्रांनो, तर चला जाणून घेऊया सामान्य ज्ञान या घटकांतर्गत काही प्रश्न. पहिला प्रश्न आहे, मध्यवर्ती नारळ संशोधन संस्था कासरगोड कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय 4 दिले आहेत. केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश यापैकी कोणत्या राज्यामध्ये आपल्याला नारळ संशोधन संस्था आहे ती पाहायची आहे. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो आपण कमेंट बॉक्समध्ये द्या. जर नवीन असाल तर जिओ मराठी हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला जरूर भेट द्या. या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ. नारळ संशोधन संस्था कासरगोड ही केरळ राज्यामध्ये आहे. प्रश्न दुसरा आहे, मध्यवर्ती खाणकाम संशोधन संस्था कोठे आहे? मध्यवर्ती खाणकाम संशोधन संस्था म्हटलेलं आहे. आपल्याला खाणकाम संशोधन संस्था बघायचं आहे. तर ही खाणकाम संशोधन संस्था कुठं आहे? तर प्रामुख्यानं मध्यवर्ती खाणकाम संशोधन संस्था जी आहे ती मित्रांनो जमशेदपूर, धनबाद, कोलकाता आणि वर्धा यापैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे धनबाद. धनबाद या ठिकाणी मध्यवर्ती खाणकाम संशोधन संस्था आहे. धनबाद. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य कोणते? सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यापैकी कोणतं राज्य सर्वाधिक क्षेत्रफळाचं आहे? मित्रांनो, यापूर्वी आपण भारतातील घटक राज्य कोणती आहेत आणि एकूण किती घटक राज्य आणि संघराज्य किती आहेत याचा व्हिडिओ आपण यापूर्वी पाहिलेला आहे. पाहिलेला नसेल तर वरती आय बटनावरती आपल्याला तो पाहायला मिळेल. त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून भारतातील सर्व राज्यांचा अभ्यास करू शकता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे मध्य प्रदेश. भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळाचं राज्य आहे मध्य प्रदेश. पुढील प्रश्न आहे, जनगण मन हे गीत कोणी लिहिले? जनगण मन हे गीत बंकिमचंद्र, रवींद्रनाथ, विदा सावरकर आणि पंडित नेहरू यापैकी जनगण मन हे गीत कोणी लिहिलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बंकिमचंद चटर्जी. बंकिमचंद यांनी जनगण मन हे गीत लिहिलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, जंगल संशोधन संस्था कुठे आहे? जंगल संशोधन संस्था विचारला आहे आणि जंगल संशोधन संस्था जी आहे गुजरात, केरळ, डेहराडून आणि बंगलोर यापैकी कोणत्या ठिकाणी जंगल संशोधन संस्था आहे? मित्रांनो, याचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या आणि आपल्याला काही सूचना पण त्या ठिकाणी आपण देऊ शकता. तर याचं योग्य उत्तर आहे डेहराडून. डेहराडून हे जंगल संशोधन संस्था या ठिकाणी आहे. गंगटोक कोणत्या राज्याची राजधानी आहे? गंगटोक विचारलं आहे. गुजरात, केरळ, सिक्कीम आणि मेघालय यापैकी गंगटोक ही राजधानी कोणत्या राज्याची राजधानी आहे विचारलं आहे? मित्रांनो, सिक्कीम राज्याची राजधानी गंगटोक आहे. सिक्कीम राज्याची राजधानी गंगटोक आहे. ईशान्येकडचं राज्य आहे. भारतात पिण्याच्या पाण्यात पुरवठ्यापूर्वी काय मिसळतात? तर पिण्याचं पाणी जे आहे त्या पाण्यामध्ये क्लोरीन मिसळतात, क्लोरीन मिसळतात, आयोडीन मिसळतात आणि क्लोरीन मिसळतात. तर पाणी जे आहे ते पाणी निर्जंतुक होण्यासाठी मित्रांनो पाण्यामध्ये क्लोरीन मिसळलं जातं. पाण्यामध्ये काय मिसळतात? क्लोरीन मिसळतात. क्लोरीनमुळं पाणी हे निर्जंतुक होतं आणि निर्जंतुक पाणी करून पुन्हा काय केलं जातं? तर पाण्याचा पुरवठा हा लोकांसाठी केला जातो. मित्रांनो, जगाच्या तुलनेत किती टक्के क्षेत्र भारताच्या वाट्याला आलेलं आहे? एकूण जगाचं जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र भारताच्या वाट्याला आहे? 2.5, 2.4, 2.6 आणि 2.8. एकूण भारताचं क्षेत्रफळ जर आपण बघितलं मित्रांनो तर जगाच्या तुलनेत भारताच्या वाट्याला 2.4% क्षेत्रफळ फक्त वाट्याला आलेलं आहे. 2.4% फक्त क्षेत्रफळ आपल्या भारताच्या वाट्याला आलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, डेसिबल हे कशाचे मापन आहे? डेसिबल मित्रांनो दाब, पावसाचे, आवाजाच्या तीव्रतेचे आणि तापमानाचे. डेसिबल हे कशाचे मापन आहे? मित्रांनो, भारतातील सर्वात मोठा जो सण आहे त्या सणाच्या वेळी या डेसिबलची चर्चा संपूर्ण भारतभर चालू असते. म्हणजे डेसिबल म्हणजे काय आणि डेसिबलचा परिणाम काय होतो, कोणावरती परिणाम होतो, तर त्याची चर्चा ही संपूर्ण भारतभर त्या सणाच्या वेळी असते. म्हणजेच याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आवाजाच्या तीव्रतेचे. आवाजाच्या तीव्रतेचे मापन हे डेसिबल मध्ये केलं जातं. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो
ज्यावेळी गणपतीचा सण असतो तर त्या गणपतीच्या सणाच्या वेळी मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा आवाज असतो आणि हा डॉल्बीचा आवाज जर गणपती आणताना आणि गणपती घालवताना मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा आवाज असतो आणि त्यावेळी शासन सांगत असतं की ठराविक डेसिबलच्या वरती आवाज ठेवू नये आणि त्या कारवाई केली जाईल. म्हणजे आवाजाच्या तीव्रतेचं मापन हे डेसिबल मध्ये केलं जातं. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलेलं आहे? वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र, रवींद्रनाथ टागोर, वि.दा. सावरकर आणि पंडित नेहरू यापैकी कोणी लिहिलेलं आहे? तर रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेलं आहे. जनगण मन बंकिमचंद्र यांनी लिहिलेलं आहे आणि रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेलं आहे. राष्ट्राची प्रगती ही कशावर अवलंबून आहे? राष्ट्राची प्रगती विचारलेली आहे मित्रांनो. ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान, तंत्रज्ञान आणि भौतिक सुविधा. मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राची प्रगती जर व्हायची असेल तर त्या राष्ट्राकडे काय पाहिजे, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान हे प्रगत पाहिजे. जर विज्ञान आणि तंत्रज्ञान त्या देशाचं प्रगत असेल तर त्या राष्ट्राची प्रगती ही निश्चित होऊ शकते. फक्त ज्ञानावरती प्रगती होऊ शकत नाही, फक्त तंत्रज्ञानावरती प्रगती होऊ शकत नाही आणि फक्त भौतिक सुविधा ज्याला म्हणतो, ह्या भौतिक सुविधा फक्त असून उपयोग नाही. तर त्या भौतिक सुविधा बरोबरच मित्रांनो विज्ञानाची त्याला जोड द्यावी लागते आणि तरच त्या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. पूर्वी शिक्षकाला या नावाने संबोधलं जाईल. पूर्वी शिक्षकाला कोणत्या नावाने संबोधलं जाईल? आचार्य या नावाने संबोधलं जाईल, शिक्षक या नावाने संबोधलं जाईल, महर्षी या नावाने संबोधलं जाईल आणि ऋषी या नावाने संबोधलं जात होतं. पूर्वी शिक्षकाला ऋषी या नावाने संबोधलं जात होतं. नवोदय विद्यालयातून कोणत्या मुलांच्या शिक्षणाची सोय झाली आहे? नवोदय विद्यालय झालेले आहे आणि त्या नवोदय विद्यालयातून सामान्य विद्यार्थ्यांचे, प्रज्ञावान विद्यार्थ्यांची, मतिमंद आणि विकलांग विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झालेली आहे. तर प्रज्ञावान जी मुलं आहेत त्या प्रज्ञावान मुलांच्या शिक्षणाची सोय, मोफत शिक्षणाची सोय नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून झाली आहे मित्रांनो. महात्मा फुले यांनी मुलींच्या साठी पहिली शाळा कधी सुरू केली? मुलींच्यासाठी जी पहिली शाळा सुरू केली 1857 ला, 1850, 1845 आणि 1848. 1850 साली महात्मा फुले यांनी मुलींच्यासाठी पहिली शाळा पुणे या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या पत्नी सावित्रीबाई यांना ती शाळा सुरू करून दिली आहे. भारताचे हे राष्ट्रपती पहिले शिक्षक होते डॉक्टर राधाकृष्णन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर झाकीर हुसेन आणि प्रतिभाताई पाटील. यापैकी भारताचे राष्ट्रपती होते पण पूर्वी शिक्षक होते असे कोण आहेत? तर डॉक्टर राधाकृष्णन जे आहेत, राधाकृष्णन हे प्रामुख्याने मित्रांनो राष्ट्रपती होण्या अगोदर शिक्षक होते. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.